कोल्हापूर संस्थांचा दौरा काढला, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या शहराच्या ठिकाणी गेले, लोकांशी गप्पा केल्या, चर्चा केली. इतिहासकारांना फार कौतुक असतं की गाडीची पूर्ण देशभर दौरे करत फिरले, लोकांशी बोलले. आता हे केव्हा सांगणार, हे केव्हा सांगणार लक्षात. आणि माणसांना उभं करणं जे महापुरुषाला जमतं. म्हणजे एखाद्या कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल सुरू करून देणं, ठीक आहे बाबा एक पैसे घेऊन हॉटेल सुरू कर, तेवढ्यावर नाही मग लक्षात घ्या. शाहूराजांना माहित होतं की किती पैसे दिले आणि कांबळेने किती हॉटेल चालवलं आणि किती चांगली क्वालिटीची चहा पाजली लोकांना, तरी हे हॉटेल चालणार नाही. शाहू महाराज दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये हजर आणि सांगितलं चल मग चहा दे, मी चहा पितो तुमच्या हॉटेलमध्ये. आणि मग लोकांच्या लक्षात आलं असं आहे का, माणसं कशी उभी करायची असतात, तुमचे पैसे देऊन नाही. पैसे शाहू महाराजांनी खूप माणसं उभी केली, अनेकांचे पुरस्कार केले, अनेकांना सत्कार केले. अगदी प्रबोधनकार ठाकरेपासून अगदी मुकुंद भुजबळांपर्यंत सत्यशोधक. शाहू महाराजांनी सांगायचे की मी सत्यशोधक नाही. शाहू महाराजांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगितलं की मी सत्यशोधक नाही, मी आर्य समाजी आहे. लक्षात घ्या, एखाद्या राजाला जेव्हा राजपद जनतेच्या भल्यासाठी टिकवायचं असतं त्यावेळेस त्याला तडजोडी करावी लागतात. कारण ही सरकारी चित्र जर माझ्या ताब्यात असेल तर मी लोकांना मदत करू शकेल, हे राजपद जर माझ्याकडे असेल तर मी लोकांना प्रतिष्ठा देऊ शकेल आणि त्यांना उभं करू शकेल. म्हणून त्यांनी अनेक तडजोडी केल्या शाहू महाराजांनी. म्हणजे ब्रिटिशांची दोस्ती जेवढी, मी सत्यशोधक नाही असं पण त्यांना सांगावं लागलं. लक्षात घ्या, कारण आज 3.5% लोक एवढे मजबूत आहेत तर त्यावेळेस किती मजबूत असतील बघा. लक्षात घ्या, त्यांचा पण एक प्रेशर ग्रुप होताच की त्यांच्यावर. लक्षात घ्या, तसा आपला पण काही प्रेशर ग्रुप नव्हता. म्हणजे व्ही पी सिंग यांना सांगण्यासाठी तरी होती की ही राज्य घटना आहे, त्याचं काम करतोय. शाहू महाराजांसमोर मूळ स्मृतीची घटना होती, तिची रिझर्वेशनचा प्रश्नच उद्भवू देत नव्हती. असेल तर उलट रिझर्वेशन होतं, ही शाहू महाराजांनी सुलट केलेलं लक्षात घ्या. शाहू महाराजांच्या समोर जेव्हा 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 संकट आले तेव्हा तेव्हा त्यांनी सत्यशोधकांचा आधार घेतला. लक्षात घ्या, तरी ती सत्यशोधक नव्हते, पण राजर्षी शाहूंनी सत्यशोधक म्हणून काम केलं. इंग्लंडला गेले, तिथं त्यांचा वाढदिवस त्या दिवशी होता. आता माणूस लक्षात घ्या, जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो तेव्हा देशाचा सगळा माणूस विसरून जातो, परदेशाच्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा, तिकडचं सगळं विसरून जातो माणूस. शाहू राजे इंग्लंडला गेले, वाढदिवस होता. वास्तविक त्यांनी वाढदिवस साजरा केला असता तर त्या ब्रिटिश पार्लमेंटचे सगळे लोक आले असते वाढदिवस साजरा करण्यासाठी, पण त्यांनी ते नाही केलं. त्यांनी काय केलं, वर हुकूम पाठवला भारतामध्ये, त्यांच्या कोल्हापूर संस्थांमध्ये. काय वर हुकूम की आजपासून पुढे प्रशासनामध्ये जेवढ्या जागा रिकाम्या होतील नोकरदारांच्या, सचिवांच्या आणि अधिकाऱ्यांच्या, त्या जागा पुन्हा भरण्यासाठी आजपासून पुढे 50% राखीव जागा. कोणासाठी? त्यांनी भाषा पण मध्ये फार सुंदर वापरलेली आहे. 50% राखीव जागा कोणासाठी? जे ब्राह्मण नाही, जे शेणबी नाही, जे कायस्थ नाही, अशांसाठी. क्लिअर कट, क्लिअर कट भाषा. म्हणजे कोण, आता तुम्हाला सांगायची गरज नाही, लक्षात घ्या. तर अनेक लोक असा प्रश्न उपस्थित करतात की तात्यासाहेब महात्मा मुलींना साहेबराव गायकवाडांनी मदत केली, मग तात्यासाहेबांनी काम केलंच की. बाबासाहेबांना शिकण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली. मग असे प्रत्येक काळामध्ये प्रत्येक वेळेस मदत करणारे लोक आहेत ते आमचे सगळे उच्चवर्णीय लोक. मग कशासाठी आरक्षण पाहिजे? उच्चवर्णीय लोक जिद्दार आहेत, उदार आहेत, ते करत राहतील मदत, त्याच्यातून हे शिकतील.
पण बाबासाहेबांना खात्री होती की इंग्रज आहेत तोपर्यंतच इथले सगळे राजे जे आहेत, जे फुले आंबेडकरांच्या आणि सत्यशोधकाच्या विचाराच्या प्रभावाखाली होते, तोपर्यंत डिप्रेस्ड क्लासेसच्या लोकांना मदत होत राहील. पण स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर या देशामध्ये इंग्रज जातील आणि पुन्हा पेशवाईचं राज्य येणार आहे. आणि त्या पेशवाईमध्ये कोणीही उच्चवर्णीय उदारमतवादी राहणार नाही आणि दलित आदिवासी ओबीसीला कोणी मदत करणार नाही. म्हणून राज्यघटनेत त्यांना ती तरतूद कायदा म्हणून करायला लागली. लक्षात घ्या. आणि बरोबर कसं चालायचं, मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही, माझ्या लक्षात आलेलं आहे सर्व. परंतु आजच्या या 26 जूनच्या शाहूमहाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने दादाभाऊंनी एक त्यांच्या आयुष्यातला एक सुंदर टप्पा सुरू केलेला आहे. आजचा दिवस बघता हे कायमच्या स्मरणात आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एक विनंती आहे की निर्णय एल्गार जे आहे हे केवळ 4 पाण्याचं 8 पाण्याचं काही पाक्षिक गुन्हा किंवा साप्ताहिक म्हणून समजू नका. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी सुद्धा अशाच 3-4 पानांपासून सुरुवात केली होती. बरोबर आहे, 3-4 पानांपासून सुरुवात केली होती. पण या विचारपत्राला हे जसं तात्यासाहेब महात्मा फुलेंना सयाजीराव गायकवाड मदत झाली, त्यावेळेचे सत्ताधारी राज्यकर्ते, शाहूराजांकडून बाबासाहेबांना मदत झाली, तशा आजच्या राज्यकर्त्यांकडनं याला मदत मिळणं अशक्य आहे. लक्षात घ्या. जाहिरात काय, वर्गणी दर्पण होणार नाही आजचे राज्यकर्ते. आणि अशा वेळेस आपण जनतेने, तर सगळे प्रबुद्ध आहेत म्हणजे असं सांगण्याची गरज नाही, हे साप्ताहिक जे आहे हे विचारपत्र आहे. आणि विचार जेवढा पसरेल तेवढाच आपल्याला फायदा होईल राजकीय जीवनामध्ये. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, विचारांची क्रांती झाल्याशिवाय कुठलीही राजकीय क्रांती होत नाही. तथागतांच्या धम्माच्या भिक्खूंनी सर्व वित्तवे चरिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय असा प्रचार प्रसार केला धम्माचा. म्हणून त्यावेळेस सम्राट अशोकांसारखे राजे निर्माण झाले. लक्षात घ्या. संतांनी प्रबोधनाची चळवळ चालवली, ती विचारांची क्रांती केली, म्हणून छत्रपती शिवराय राजे झाले. हे खुद्द बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. अशा अनेक उदाहरण आहेत बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. आज आपल्याला विचारांची क्रांती करायची असेल तर आपल्याजवळ कुठलंही साधन नाही. कुठलंही साधन नाही, सत्ता नाही, शासन नाही, प्रशासन नाही. आणि मग विचारांची क्रांती कशी होणार? बघा, विचारांची क्रांतीसाठी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला प्राथमिक शाळा दिली, शाहू महाराजांनी हायस्कूल दिली आणि बाबासाहेबांनी कॉलेज दिलं, मिलिंद महाविद्यालय. त्याच्यानंतरची जी महत्वाची जबाबदारी टाकून गेले बाबासाहेब आपल्यावर, हे म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं विद्यापीठ तयार झालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. तर तोपर्यंत विचारांची क्रांती पूर्ण होणार नाही. लक्षात घ्या. फुले शाहू आंबेडकरांचं विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे. आता मी माझ्या स्तरावर एक छोटंसं विद्यापीठ स्थापन केलं आहे. 25 वर्षापासून अखंडपणे मी एक फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी अभ्यासक्रम तयार केला आहे. त्याच्यावर मी पुस्तकं छापतो. ते अभ्यासक्रम पुस्तकं असतात, ते मी महाराष्ट्रावर पाठवतो मुलांना. ते मुलं परीक्षेला बसतात. एक छोटंसं विद्यापीठ सुरू केलं आहे, एक नमुना म्हणून की कसं असावं. त्याच्यामध्ये 1-2 पुस्तक तुम्हाला स्टेजवर पण स्टॉलवर पण दिसेल माझं अभ्यासक्रम पुस्तक. या माझ्या छोट्याशा विद्यापीठाच्या माध्यमातून मी बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या ग्रंथांवर परीक्षा घेतलेल्या आहेत. कॅनिडेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया, शिवराज, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, स्टेट्स अँड मायनॉरिटी, सगळ्या ग्रंथांमधून परीक्षा घेतल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रावर. तात्यासाहेब महात्मापर्यंत शेतकऱ्याच्या आसून गुलामगिरी अगदी सार्वजनिक संत धर्मापासून ब्राह्मणाचे कसं सगळ्या पुस्तकांवर परीक्षा घेतल्या आहेत. शिवाजी राजेंचं चरित्र, जिजाऊंचं चरित्र, अहिल्याबाई होळकर, रमाबाई,
सगळ्यांच्या जीवनावर परीक्षा घेतली आहे, लक्षात घ्या. पण हे माझं सायलेंट काम आहे, लक्षात घ्या. त्याच्यातही तुम्ही सामील होऊ शकता. तर मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, एवढंच म्हणतो की निर्णायक एल्गारला साथ द्या आणि मला इतकं बोलून तुम्ही मला बोलायची संधी दिली याबद्दल धन्यवाद. जय योगी, जय भीम. धन्यवाद. महापुरुषांच्या समकालीन कार्याचा लेखाजोखा सर आपण आपल्या अभ्यासातून फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं एवढा मोठा आपण बोलाचा वेळ दिला. फक्त 5 मिनिटं मी आपली घेणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जशी रमाईनं साथ दिली, महात्मा फुलेंना जशी सावित्रीने साथ दिली, तशी माझ्या बंधूला दादाभाऊ अभंगांना देखील त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती दादाभाऊ यांनी देखील फार मोठी साथ दिलेली आहे. आणि जसा रमाईचा त्याग आहे, सावित्रीचा त्याग आहे, तसा माझ्या ज्योती वहिनीचा देखील त्याग आहे. म्हणून माझ्या ज्योती वहिनीचा सन्मान मी आज या मान्यवरांच्या हस्ते करतोय. आपण सर्वांच्या साक्षीनं तो सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी वहिनींना या ठिकाणी यावं. आदरणीय रमेश दादा म्हात्रे, त्याचप्रमाणे आदरणीय प्राध्यापक साहेबांजी देवरे सरांच्या हस्ते वहिनीचा सन्मान होतोय. जाता जाता फक्त एवढंच सांगतोय की शाहू महाराजांचं एक वाक्य आहे की जातीभेद पाळणे हे पाप आहे, देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. या देशाची उन्नती लवकर वा उशिरा होणे हे येथील जातीभेद ज्या प्रमाणात नाहीसा होईल त्यावर अवलंबून आहे. जातीभेद गाडण्याचे काम उच्च म्हणविणाऱ्या लोकांकडून प्रथम झाल्यास हे स्वार्थ त्यागाचे उदाहरण इतर सर्व जातींना बोधप्रद होईल. असे झाले म्हणजे सुरळीतपणे सरोख्याने हे जातीभेद मोडण्याचे काम शिथिल जाण्याचा संभव आहे. हा शाहू महाराजांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू आपण सर्वजण आहे त्या ठिकाणी उभे राहूया. शेवटचं सरनत्तय या कार्यक्रमाच्या निमित्ताने होईल आणि नंतर आपण सर्वजण आला आपलं फुले आंबेडकर विचार प्रबोधन संघ नोंदणीकृत यांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करून आपला अमूल्य वेळ खर्च केला आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपण शेवटचं सरनत्तय घेऊया आणि कार्यक्रमाची सांगता करूया. आहे त्या ठिकाणी आपण उभे राहा. नथी में शरण